त्या ड्रायव्हरसाठी 32 इंची LED TV चांगल्या कंपनी चांगल्या क्वालिटीचा आपण TV 20/20 मालकांना पैठणी देणार आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची रेस्टारची देखील स्पर्धा ठेवलेली आपण. मंडळी नमस्कार. महाराष्ट्रात अनेक मैदान होत आहेत, परंतु एखाद्या बैलाच्या नावानं मैदान घ्यायचं म्हटलं तर त्याला सुद्धा तेवढं जिगर लागतंय. आणि ज्या बैलानं मुंबई गाजवली, घाटही गाजवला, असं कोणतं क्षेत्र ठेवलं नाही. आखीव रेखीव मजबूत बांधानी देखना बैल सोन्या 50-50 केसरी जयशेठ पाटील यांचा सोन्या. आणि आपण गेले 3 वर्षापासून या मैदान बघतोय किंवा हे जबरदस्त असं मैदान या ठिकाणी आयोजन केलं जातं. त्यापेक्षाही यंदा जबरदस्त अशी बक्षीस वितरण आहेत, म्हणजे अनेक बक्षीस. आता आपण आयोजकांच्या माध्यमातून बक्षीस किती आहेत काय संपूर्ण जाणून घेणार आहोत. फाटी बघू शकताय तुम्ही. सगळ्यात प्रथम दरवर्षीची फाटी असते आपली मुळीक वस्ती ना, मुळीक वस्तीची फाटी बघू शकता. एकदम लॉनगत आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल. दोन्ही साईडला बघू शकता. इकडं सुट्टीचा थरार आहे, इकडून सुट्टी होणार आहे, आणि या साईडला समोर तुम्ही बघता इकडे कॅमेऱ्याकडे शूटिंग होणार आहे, आणि या साईडला तुम्हाला निकाल रेषा आहे. त्यामुळे मैदान सुद्धा एकदम चांगलं आहे. आणि आयोजकांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की हे मैदान कसं होणार आहे किंवा काय. नमस्ते. नमस्कार. सोन्या 50-50 केसरी दरवर्षीच भरवतोय, परंतु यावेळेस वेगळं आयोजन नियोजन आहे. काय सांगचाल लोकांना की मैदानाचं बक्षीस वितरण कसं असणार आहे किंवा रूपरेषा. खरं तर काय की या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे दैवत जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरते. आणि स्वर्गवासी पंढरीशेठ फडके आप्पा यांच्या स्मरणार्थ आपण हे आपलं 3रं पर्व आहे. आणि गेली 2 पर्व अतिशय चांगली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली. परंतु यावर्षी देखील भाऊंनी सूचना केल्या की वेगळं काहीतरी बैल मालकांना द्या, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या वर्षी आपण क्वार्टर फायनल याच मैदानात चालू झालं, त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये मेगा फायनल या मैदानात चालू झालं, आणि एकमेव मैदान आहे महाराष्ट्रातलं या पश्चिम महाराष्ट्रातलं की या मैदानामध्ये 3 फायनल तुम्हाला 5:15 5:30च्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळतात. फायनली घेतले जाणार. फायनल 3 घेतले जातात, कारण की आपण 3 प्लॅटफॉर्मला वेगवेगळे बक्षीस आपण ठेवले. तफावत सगळ्यात महत्वाचं पहिलं बक्षीस किती आहे. आपली सगळी बक्षीस सांगायची गरज नाही, पहिलं आणि शेवटचं बक्षीस सांगा. फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल. आपलं पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आणि त्याचा 10वं बक्षीस 10,000 रुपये. असे 10 बक्षीस आहेत फायनलसाठी. आणि त्यानंतर मेगा फायनलला प्रथम येणाऱ्याला 32 इंची LED TV आहे, त्याबरोबर 5,000 3,002 असे 10 बक्षीस आहेत खाली क्रमाने. आणि क्वार्टरला देखील जो प्रथम येईल त्याला 32 इंची LED TV आहे, आणि 5 3 2 2 अशी 10 बक्षीस आहेत. आणि जे काय फायनलसाठी जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हरसाठी 32 इंची LED TV चांगल्या कंपनी चांगल्या क्वालिटीचा आपण TV त्या पहिल्या 10 ड्रायव्हरांना देणार आहे आपण. आणि त्याचबरोबर महिलांसाठी ज्या बैलगाडी मालकीन आहेत नाही का, त्या जे 20 बैल मालक आहेत, म्हणजे 10 फायनलची 20 बैल आहेत, ते 20च्या 20 बैल मालकांना आपण या माध्यमातून या आयोजन कमिटीकडून परशेठ भांडार आहेत त्यांच्या माध्यमातून 20च्या 20 मालकांना पैठणी देणार आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची. नक्कीच. म्हणजे आता बघा कसं आहे, बैलगाडी शर्यतीत माणूस गेला तर घरनं निराशाच असते बऱ्याचशी बैलगाडी मालकाची, पण पैठणी घेऊन गेले तर बायका तरी खुश होतील कमीत कमी 100%. आणि 60च्या 60 बैल मालकांना डाले आहेत, आणि प्रत्येक गट पासला सोन्या 50-50 केसरीचं सन्मान चिन्ह देखील आहे. म्हणजे प्रत्येक असणाऱ्या नसणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार 100% विचार केला आहे. बॅनर सुद्धा बघितलं. रील स्टार असतील, युट्यूब संघटना किंवा युट्यूब वाले असतील, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. काय कसं आहे किंवा काय सांगता. प्रत्येकासाठी आपण बक्षीस ठेवलं आहे. रील स्टारची देखील स्पर्धा ठेवलेली आपण, आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण पहिले 10 क्रमांक काढणार आहे. त्यामध्ये पहिले बक्षीस 15,000 10,000 8,000 7,000 5 3 2 असा त्याचा देखील क्रम आहे. त्याला काय प्रवेश फी वगैरे. त्याला प्रवेश फी 250 रुपये, परंतु 250 रुपये मध्ये आपण त्याला ते आयडेंटिटी देणार आहे. त्या म्हणजे तुम्हाला मैदान म्हणजे तुम्ही कुठेही फिरू शकता ते आयडेंटिटी घालून नाही का. म्हणजे तुम्ही शूट करताना काय काय करतो आत वगैरे आयोजन समितीला माहित नसते की हा कोण आहे काय, त्याला आत येऊन दिला जात नाही ना व्हिडिओ काढताना, त्यासाठी आपण त्यांना आयडेंटिटी दिलेली आहे. नक्कीच. आणि युट्यूब स्पर्धा कशी असणार आहे काय. युट्यूब साठी आपण यावर्षी प्रथमच, कारण की बैलगाडी क्षेत्रात जर जो मेन स्तंभ जर पाहायला गेला तर या युट्यूबरांच्या माध्यमातून अनेक बैल उजेड झाली, अनेक खरेदी विक्री झाल्या. यासाठी खास आपण युट्यूबरसाठी
1 तारखेपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत 11 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत ही स्पर्धा राहील. या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ पोस्ट करू शकता. सोन्या 50-50 केसरी संदर्भात जे काही व्हिडिओ असतील, आडवे व्हिडिओ पाहिजेत आणि 5 मिनिटाच्या वरती तो व्हिडिओ पाहिजे. म्हणजे त्याचं तुम्ही पायऱ्याचं टाकू शकता, एखाद्याची मुलाखत घेऊ शकता, एखाद्या प्रेक्षकाची देखील मुलाखत घेऊ शकता. म्हणजे तुम्ही त्याला सोन्या 50-50 रिलेटेड तुम्ही कोणताही व्हिडिओ तुम्ही पोस्ट करू शकता. अगदी घरी बसून जर तुम्ही टाकले की ह्याचा पायरा हा आहे, त्याचा पायरा असा आहे, परंतु शॉर्ट व्हिडिओ चालणार नाही. 5 मिनिटाच्या पुढची व्हिडिओ पाहिजे आणि व्हिडिओ तुमचा आडवा पाहिजे. नक्कीच सर्वात महत्वाचं बैलगाडी मालकांना लागते फाटी. फाटी आपली किती मीटर किंवा किती फुटाचा पल्ला आहे आणि आतल्यात अंतर किती आहे? ही फाटी जर तुम्ही विचार केला तर हा टेबल पॉइंट आहे. कुठल्या साईडला चढ नाही आणि कुठल्या साईडला उतार देखील नाही कोणीकडे आणि सोडू शकतो. कोणीकडे सोडू शकता. परंतु आदतसाठी आपण 900 फुटाचा पल्ला ठेवलेला आहे आणि 900 फूट पुढे पळून गेल्यानंतर देखील 2000-3000 फूट रान उभं राहायला आहे. पुढे जागा एवढं लागत नाही आणि मागं देखील एकदम 100 जरी गट आणले ना तरी आपण सोडू शकतो. एवढी व्यवस्था आहे आणि एवढं मोकळं पाटांगण आहे. आणि महत्वाचं म्हणजे गेली 2 पर्व आहे. तुम्ही दोन्ही पर्वात कुठल्याही बैल मालकाला विचारू शकता. एक ही आहे बैलाला इजा नाही आणि एक ही ड्रायव्हर कुठल्या छकड्यात घावलेला नाही. नक्कीच सगळ्यात महत्वाचं की नोंदणी संदर्भात नोंद कधीपासून चालू झाली किंवा कधी ऑनलाईन लॉट काढले जातील? नोंद 1 तारखेपासून चालू झालेली आहे आणि या 1 तारखेच्या दिवशीच जवळपास 223-24 आसपास गाडीची नोंद झालेली आहे. कारण की अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि माझे पण बैल मालकांना विनंती असेल की आपण लिमिटेड गाड्या दरवर्षी घेतो, त्यामुळं तुम्ही फास्ट नोंद करून घ्या जेणेकरून आम्हाला पण लॉट्स काढणे सोपे जाईल. कारण की गेले आपण परवामध्ये पाहिले की 2 दिवस अगोदर आपण लॉट्स काढले होते या मैदानाचे. याही वर्षी तोच प्रयत्न राहील. कारण की 2 दिवस अगोदर काढले तर बैल मालकाला पण समजायचं की आपल्याला कुठल्या गटामध्ये पळायचं आहे आणि एका बैल मालकाला 2 पावत्या आपण याही वर्षी ठेवलेले आहेत. मालकांना काय आव्हान करचाल अजून? बैलगाडी मालकांना आव्हान एवढं असेल की तुम्ही वेळेत या, आपली नोंद करून घ्या आणि जे काही संघटनेने जे नियम घालून दिलेत, अखिल भारतीय संघटना आणि युवा संघटना, या मैदानात तुम्हाला कार्य करताना पाहायला मिळेल. नितीन आबा शेवाळे आहेत, विलास पैलवान आणि त्यांची पूर्ण टीम आणि युवामध्ये आपले गणेश पुजारी आहेत, महेश आप्पा आहेत, गोट्या पैलवान आहे, आप्पा महागावचा, ही तुम्हाला पूर्ण टीम, अक्षय मोरे असतील, तुषार बावड्या, ही टीम जी तुम्हाला आहे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दिवसभर काम करताना पाहायला मिळेल. आणि आमची तालुका अखिल भारतीय संघटना मान तालुका, जे आमचे अध्यक्ष राणीकडे फरतडे आणि त्यांची जा पूर्ण जी टीम आहे ती तुम्हाला या ठिकाणी निकाली पंच यामुळे कोस्तिवली आणि अखिल भारतीयचे तुम्हाला संघटनेचे पाहायला मिळतील. समालोचक कोण असतील किंवा समालोचक या मैदानासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर आणि विकास जगदाय सर आणि गणेश तांबे हे तुम्हाला मेन समालोचन पाहायला मिळतील. तसेच मान्यवरांचं स्वागत समारंभ करण्यासाठी देखील आम्ही 4 ते 5 समालोचकांची टीम तयार केली. अशी 2 समालोचकांसाठी टीम तयार केली कारण की या पश्चिम महाराष्ट्रातून जो घटक येणार आहे त्याचा मान सन्मान तुम्हाला या मैदानात नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी आपण खास आकर्षक सन्मानपत्र देखील तयार केलेलं आहे आणि त्यांचे सत्कार समारंभ देखील तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच बऱ्यापैकी महाराष्ट्रात अनेक मैदान होत आहेत, परंतु एवढ्या घटकांमध्ये लक्ष द्यायचं म्हणजे फार एखादं मोठं आयोजन करण्यासारखी गोष्ट ही, कारण सगळ्या घटकांना तुम्ही दर्जा दिलेला आहे. नक्कीच मी माझ्या चॅनल तर्फे आपलं धन्यवाद देतो आणि नेहमीच मैदान चांगलं होतं. गाडीवाल्यांना सांगायची गरज नाही की गाड्या नोंद करा, ते गाड्या 100% नोंद करतील आणि नोंद मला वाटतं 2 दिवस आधीच पूर्ण होईल. दरवर्षी आतापर्यंत असं झाले की 2 पर्वामध्ये नोंद आपल्या अगोदर पण झाली. कारण की ही फाटी जी आहे ना, या फाटीसारखी या पश्चिम महाराष्ट्रात फाटीच नाही. म्हणजे आदतसाठी नाही का, आदतसाठी एक वेगळंच व्यासपीठ आहे आणि 1 नंबरची फाटी आहे आणि या फाटीवरती कायम रितसर मैदान होतात. नमस्ते, नाव सांगा प्रथम आपलं. विजय जाधव. काय सांगचाल की आपल्या या भूमीत मैदान भरतं इथं, या मैदानाला अनेक बैलगाडी मालकांनी यावं किंवा प्रेक्षकांनी यावं यासाठी काय सांगचाल? या आता हे पर्व 3रा आहे चालू. दरवर्षी तर गर्दी असतेच, तुम्ही बघताय 2 पर्व चांगल्या अतिशय उत्कृष्ट झाली. यावर्षी पण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. सर्व गाडी चालक किंवा गाडी मालक सर्वांनी नोंदी वगैरे वेळेतच पूर्ण कराव्यात जेणेकरून परत कोणावर अन्याय होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी, सर्वांनी यावं. दरवर्षी आपण निकाली पंच किंवा सुट्टीचा थरार बघताना दादांच्याकडून नेहमी बघत असतोय. दादा काय सांगचाल, लोकांना आव्हान करचाल मैदानाला येण्यासाठी, नोंद करण्यासाठी? मैदान हे 9 तारखेला असणार आहे. त्या दिवशी 7 वाजता मैदान बरोबर चालू होईल.
आणि सर्व बैलगाडी मालकाला विनंती आहे, मैदान हे सकाळी 7 ला चालू होईल. कोणताही गट ड्रायव्हरसाठी शेकड्यासाठी थांबणार नाही. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी विनंती घ्यायची आहे, टायमिंगला यायचे सगळ्यांनी. म्हणजे 7ला सुटणार पहिला गट हा, पहिला गट. आणि संध्याकाळी 5:30 5:15 पर्यंत फायनल. 5 वाजता बरोबर फायनल होईल मैदानात. ओके.